बाकी कोणता पण नाद करा, पण ओबीसीचा नाद करू नका, नाहीतर संपून जाताल. बीड मधल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातले हे शब्द मराठा आंदोलकांना थेट आव्हान देणारे होते. मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या शिंदे सरकारकडून मान्य झाल्या आणि तेव्हापासून ओबीसी मराठा वाद आता शिगेला पोहोचलाय. मराठ्यांच्या ओबीसीकरणाचं सध्या भिजत घोंगडे, पण त्यापूर्वी मराठा ओबीसी समाजातला संघर्षही अटळ आहे आणि यात पुन्हा एकदा चर्चा रंगतीये ते वंजारी नेतृत्वाची. मराठ्यांचं वादळ वंजारीच रोखणार का, असा सवाल उपस्थित होतोय. मुंडेंच्या रूपानं वंजाऱ्यांचा आवाज पुन्हा वर येतोय, पण ना पंकजा मुंडे ना धनंजय मुंडे, टीपी मुंडे हे पंकजांना मागे टाकून वंजाऱ्यांचा आवाज बनतायत का? ओबीसी मराठा वादात ते कडवं आव्हान देऊ शकतात का, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. मनोज जरांगेंच्या उपोषणावेळी बीड हे हिंसाचाराचं केंद्र ठरलं होतं आणि त्याच बीडमध्ये 13 जानेवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला. खरं तर बीड जिल्हा आणि मुंडे कुटुंब हे राजकीय समीकरण आहे, कारण वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंचा बीड हा बालेकिल्ला होता. आता या बीडमध्ये जेव्हा ओबीसींचा मेळावा पार पडतो, तेव्हा त्यांच्या राजकीय वारसदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागतं. आणि अशा वेळी जेव्हा ओबीसी मराठा वाद अगदी शिगेला पोहोचलाय, त्यावेळी ओबीसींच्या मेळाव्यातली मुंडे बहीण भावांची अनुपस्थिती अनेकांना खटकली आणि छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्यानं ती बोलूनही दाखवली होती. आता त्या मेळाव्यात पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे किंवा धनंजय मुंडेंनी दांडी मारली असली, तरी एका मुंडेंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि ते म्हणजे टीपी मुंडे. आणि यामुळे चर्चा रंगली की पंकजा मुंडेंना मागे टाकून टीपी मुंडे वंजाऱ्यांचा आवाज बनतायत का? 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना भरभरून मतं मिळाली. त्यांनी भावनिक साथ घातली आणि समाजानंही त्यांना प्रतिसाद दिला. पण हेच चित्र 2019 साली मात्र दिसलं नाही. आपल्याच भावाकडून विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे साईडलाईन झाल्या. पक्षांतर्गत राजकारणामुळे पुढे त्यांना डावललंही गेलं. मग अशा जेव्हा ओबीसी मराठा संघर्ष पेटला होता, तेव्हा ओबीसी नेत्या म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्यांच्याकडे होती. ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ पुढे आले, पण गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदार मात्र दिसल्या नाहीत. त्यामुळे ओबीसींच्या लढ्यात वंजारांचा आवाज कुठे, असे प्रश्नही उपस्थित झाले. सध्या भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा रंगतीये, पण त्यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. ओबीसी मराठा वादात पंकजा मुंडे सेफ भूमिका घेताना दिसल्या, त्यामुळे त्यांना समाजाचा पाठिंबा मिळेल की नाही अशीही शंका आहे. त्यात पक्षात त्यांना सातत्यानं डावललं जात असल्यानं पंकजाताईंचं राजकीय भविष्य पणाला लागण्याची शक्यता पण वर्तवली जाते. अशातच टीपी मुंडे पंकजा मुंडेंना मागं टाकणार का, अशीही चर्चा आहे. आता बघा, हाजीर तो वजीर. ओबीसींच्या मेळाव्यात वंजाऱ्यांचा आवाज म्हणून पंकजा मुंडे कुठेही दिसल्या नाहीत. ओबीसी मराठा वादाच्या मध्यावर पाय ठेवत त्या दोन्ही नावांवर स्वार होऊ पाहत होत्या. तर दुसरीकडे टीपी मुंडेंनी मात्र ओबीसी मेळाव्यातून जोरदार फटकेबाजी केली. जर 65% समाज रस्त्यावर आला, तर आपण कुठं जाऊन बसाल याचा पत्ता पण लागणार नाही. म्हणून सांगतो, बाकी कोणता पण नाद करा, पण ओबीसीचा नाद करू नका, नाहीतर संपून जाताल. हे टीपी मुंडे यांचंच वक्तव्य. आता हे टीपी मुंडे कोण आहेत? तर टीपी मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्या पट्टीतील नेते. गोपीनाथ मुंडे आणि त्यांची लेक पंकजा मुंडेंच्या विरोधातही त्यांनी निवडणूक लढवली होती. टीपी मुंडे यांचा परळी मतदारसंघात मोठा दबदबा पण आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या टीपी मुंडेंनी 2019 साली भाजप प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानं राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसला होता. आपण एकजूट नाही झालो तर आपल्या मानगुटीवर बसलेले मराठा नेते कधीच जाणार नाहीयेत. तुझ्या बाप जन्मी सुद्धा तुला ओबीसीत येऊ देणार नाही. टीपी मुंडेंच्या बीड मधल्या आक्रमक भाषणानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. धनगर, माळी, ओबीसीत येणाऱ्या इतर जातींचे बडे नेते ओबीसी मेळाव्यात दिसले आणि वंजारी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजा मुंडे या वादात आक्रमकपणे पुढे आल्या नाहीत. तेव्हा ओबीसी मेळाव्यात वंजारी समाजाचा स्पेस टीपी मुंडेंनी भरून काढला होता. मराठा आणि ओबीसी समाजातलं तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये. मनोज जरांगे ते छगन भुजबळ दोन्ही समाजातले नेते आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि यातच पंकजा मुंडेंची सावध भूमिका ही उघड आहे. मग या सगळ्या वादात खरंच पंकजा मुंडेंना मागे टाकून टीपी मुंडे वंजाऱ्यांचा आवाज बनतायत का? यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.